तर केंद्र सरकारचा भविष्यामध्ये नो इलेक्शन असा नारा असू शकतो असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। नो इलेक्शनच्या तयारीसाठी वन नेशन वन इलेक्शनचा प्लॅन असू शकतो। वन नेशन वन इलेक्शन घटना विरोधी आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय। मोदी संविधानावर हल्ला करताना दिसत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र। वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे। भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे। आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही, नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे। जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल किंवा विधेयक येईल त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल। पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे। घटनाकारांनी संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहे। मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं, मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे कधी झाले अर्थपंडित? इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि आमच्या पूर्वजांनी घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत। नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये हे त्यांच्या लोकांनी, हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे। भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे